दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप केलेत. माझी जमीन धनंजयच्या लोकांनी हडप केली असा आरोप सारंगी महाजन यांनी केलाय. विशेष म्हणजे यामध्ये पंकजा आणि धनंजय दोघांचाही हात असल्याचं सारंगी महाजन म्हणाले आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर आता जमीन खरेदी करणारे परळीचे व्यापारी गोविंद मुंडे काय म्हणालेत पाहूयात. मी गोविंद बालाजी मुंडे राहणार परळी वैजनाथ येथील असून मी धनंजय मुंडे साहेबांचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठित व्यापारी आहे. सारंगीताई महाजन यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. सारंगीताई यांचा आणि माझा व्यवहार 2 वर्षापूर्वी झालेला आहे. त्या व्यवहाराशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा कुठलाही संबंध नाही. हा व्यवहार 2 वर्षापूर्वी झाला असून त्यांनी स्वतः व्यवहार ठरल्यानंतर त्यांची रक्कम दिल्यानंतर त्यांनी रजिस्ट्री ऑफिसला येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे. तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी विनाकारण माझी व मुंडे कुटुंबियाची बदनामी करू नये. या व्यवहाराच्या वेळी मी किंवा त्यांना इतर कोणीही त्यांना दबाव आणलेला नव्हता. त्यांनी स्वतः येऊन रजिस्ट्री करून दिलेली आहे व हे प्रकरण त्यांनी 2 महिन्यापूर्वी न्यायालयात दाखल केले आहे. तर त्याला मी आव्हान दिलेले आहे. काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल. तरी त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाशी धनंजय मुंडे साहेब व पंकजाताई यांचा संबंध जोडू नये व माझी नाहक बदनामी करू नये.